महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालन यांनी काढलेला जो शासन निर्णय परिपत्रक दिनांक 14 मे 2026 निर्गमन झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा बघा, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीबाबत आता या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे बघा। माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादची याचिका दाखल, त्याचा निर्णय, त्याचा निकाल या ठिकाणी आपण पाहूया। माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंजुमन इशादे तालीम या प्रकरणी शिक्षकांना पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी महा टी किंवा सी-टेट उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे। याबाबत राज्यातील शिक्षकांकडून माननीय उच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये विविध न्यायालयामध्ये देखील शिक्षक पात्रता परीक्षा टी महा टी किंवा सी-टेट उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे। माननीय उच्च न्यायालयातील याचिकेतील आदेशाची प्रती सोबत जोडल्या आहेत। यास्तव शिक्षकांची विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक या पदावर पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी विचारात घेण्यात यावे। राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या विविध पदावरील पदोन्नतीची कार्यवाही सुरू आहे। पदोन्नती करताना सेवा ज्येष्ठता गुणवत्ता आधारे पदोन्नती करण्यात येते, परंतु शिक्षकांच्या पुढील पदावर पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यामुळे पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेसह ही पात्रता देखील तपासणे आवश्यक आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक 1 सप्टेंबर 2019 अन्वये पदोन्नतीसाठीचे तरतुदी नमूद करण्यात आलेले आहेत। त्यातील 5.1.3 मध्ये निम्न संवर्गातील किमान सेवेची गणना करण्याची तरतूद देण्यात आलेली आहे। त्यानुसार प्रतिवर्ष निवड सूची वर्षाच्या पहिल्या तारखेस म्हणजे दिनांक 1 सप्टेंबर या तारखेस बघा या ठिकाणी तारीख दिलेली आहे। पदोन्नती संदर्भात जर आपल्याला पदोन्नती हवी असेल तर त्याला टी बंधनकारक आहे आणि ती टी 1/9/2025 रोजीची विचार क्षेत्रातील कर्मचारी यांची निम्न पदावरील किमान सेवा तसेच पदोन्नतीसाठीची इतर आवश्यक अर्हता पूर्ण झाली पाहिजे अशी तरतूद आहे। तसेच दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी अर्हताधारक कर्मचारी विचारात घेतल्यानंतर पदोन्नतीची पदे रिक्त राहत असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकासह निम्न पदावरील किमान सेवेची अट पूर्ण करणाऱ्या व पदोन्नतीसाठी इतर आवश्यक अर्हता पूर्ण करणाऱ्या कर्मचारी यांचा विचार करण्याबाबत तरतूद आहे। उक्त शासन निर्णयातील 5.2 मध्ये सेवा ज्येष्ठता सूचीबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार ज्या पदावर पदोन्नती द्यायची आहे त्या पदावर निम्न स्तरावरील पदाची निवड सूची वर्षाच्या 2025च्या निवड सूचीसाठी लगतच्या वर्षाची म्हणजे दिनांक 1 जानेवारी 2025 रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची तयार करावी अशी तरतूद आहे। यावरून हे स्पष्ट होते की सध्या निवड सूची 2025 सुरू असून त्यासाठी 1 सप्टेंबर 2025 रोजीची पात्रता विचारात घ्यावी लागेल व त्यासाठी दिनांक 1 जानेवारी 2025 रोजीची ज्येष्ठता सूचीच्या आधारे पदोन्नतीची कार्यवाही करावी लागणार आहे। तसेच पदोन्नतीसाठी पदे शिल्लक राहत असल्यास पदोन्नती समितीच्या बैठकीच्या दिनांकासह अर्हता धारण करणारे कर्मचारी यांना विचारात घेऊन रिक्त राहणाऱ्या पदावर पदोन्नतीची कार्यवाही करता येईल अथवा पुढील वर्षाच्या निवड सूचीनुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल। त्याप्रमाणे शिक्षकाच्या विविध पदावर पदोन्नतीची कार्यवाही करताना उतरत्या क्रमाने शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक याप्रमाणे केल्यास त्या गटातील पदे रिक्त होऊन जास्तीत जास्त पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होऊन पदोन्नतीची रिक्त पदे भरली जातील। या ठिकाणी बघा पदोन्नतीचे एक क्रम पण दिलेला आहे। सर्वात अगोदर शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक अशी या ठिकाणी पदोन्नती दिली गेली पाहिजे। या पदोन्नतीची कार्यवाही करता येईल। सदर पदोन्नतीची कार्यवाही वेळेत पूर्ण झाल्यास खालची शिक्षकांची पदे रिक्त होतील। त्यामुळे रिक्त होणारी पदे पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक यासारखी अध्यापकीय पदे पवित्र पोर्टलमार्फत पद भरतीची कार्यवाही पूर्ण करता येईल। काही जिल्हा परिषदेमध्ये पदोन्नतीबाबत माननीय उच्च न्यायालयाची याचिका दाखल असून त्यामध्ये वेळी शपथपत्र दाखल करून याचिका निकाली काढून त्यानुसार पदोन्नतीची कार्यवाही करता येईल। याबाबत शासकीय विविध जिल्हा परिषदेमध्ये वकील आणि यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कार्यवाही करावी। म्हणजे याचा अर्थ पदोन्नती देत असताना टी या ठिकाणी टी पास होणे बंधनकारक केले हे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं देखील म्हणणं आहे की विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक यांच्या पदोन्नतीसाठी टी बंधनकारक केलेली आहे। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।